नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम नरला देशमुख, आयुर्वेद सर्जन, कल्याण, मुंबई. बऱ्याच आमच्याकडे महिला रुग्ण असतात की ते सांगतात की डॉक्टर साहेब, मला पहिल्या बाळंतपणापासून हा त्रास आहे, दुसऱ्या बाळंतपणापासून हा त्रास आहे. आणि सांगण्याचा मुद्दा, अनेक महिला असतात की ज्यांना बाळंतपणानंतर, डिलिव्हरी नंतर साधारणतः मूळव्याध, फिशर असा आजार जाणवतो. तर रुग्णांना आणि मित्रांना आमचं नम्र आव्हान आहे, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जरी तुम्हाला असा काही त्रास होत असेल तरी आपण आम्हाला कन्सल्ट करू शकता, जेणेकरून त्या तुमच्या आजाराची सिव्हिरिटी वाढणार नाही, पुन्हा तात्काळ उपचार केले जातील आणि पुढचे तुमचे उपद्रव, कॉम्प्लिकेशन्स अवॉइड केले जातील. तर डिलिव्हरी नंतर होणाऱ्या आजारासाठी तो मुळात किंवा तो फिशर अतिशय गंभीर प्रमाणात नाही ना, थोडक्यात असेल आणि पुन्हा अजून जास्त वाढू नये यासाठी उपचार केले जातील. आणि अतिशय गंभीर अवस्थेमध्ये असेल तर मुळापासून तुम्हाला सर्जरी करून दिल्या जाईल. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. ज्या महिला आता जस्ट लग्न झालेलं आहे किंवा ज्यांना आता प्रेग्नन्सी ठेवण्याची इच्छा आहे, गर्भधारणा ठेवण्याची इच्छा आहे, अशा महिलांना प्रेग्नन्सीच्या काळामध्ये किंवा डिलिव्हरी नंतर असे आजार होऊ नयेत म्हणून आपण त्या अगोदर पण कन्सल्ट करू शकता, जेणेकरून कुठल्या प्रकारचा आहार, विहार, उपचार घेतले पाहिजे की जेणेकरून तुमची जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तुमची जी मलप्रवृत्ती आहे, कोष्ठ आहे, मलास्तंभ होऊ नये, शौचाला साफ झालं पाहिजे, गुदाच्या ठिकाणी ताण पडू नये, ती जागा फाटू नये, टिअर होऊ नये, यासाठी विशिष्ट प्रकारचे उपचार दिले जातात, जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारच्या आजारापासून त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. धन्यवाद.